कोणी सांगेल का अनुभव काही आला पृथ्वी तत्वेमुळे? आता बघा, पृथ्वी तत्वाची मुद्रा आहे. पृथ्वी मुद्रा म्हणजे काय आहे? तत्वमुद्रा केली ना आपण. तत्वमुद्रा ही मुद्रा केली, पृथ्वी तत्वाशी निगडीत केली. म्हणजे मूलाधार चक्र. मग मूलाधार चक्र काय काय देतं आपल्याला? स्थिरता देतं, म्हणजे स्टॅबिलिटी देतं, सिक्युरिटी देतं, सेफ्टी देतं, भरभक्कमपणा देतं. आता वजन बॅलन्स करतं, पण ऑलरेडी पृथ्वी तत्व जास्त असेल तर वजन वाढणार आहे. मग ज्यांचं वजन कमी आहे त्यांनाही उपयोगी आहे. मग वजन बॅलन्स करतं, वजन नियंत्रित करतं किंवा बॅलन्स करतं, समतोल राखतो. याचा अर्थ समजून घ्या नीट. वजन समजा फ्लक्च्युएट होत असेल आपलं, कमी जास्त कमी जास्त कमी जास्त, तर त्याला स्थिरता आणणार आहे, कारण पृथ्वी तत्वाची मुद्रा आहे असा अर्थ असतो त्याचा. मग पृथ्वी तत्व जास्त असेल तर जडत्व जास्तच असणार आहे, त्यालाही मुद्रा करून उपयोग नाही. जे वीक आहेत, ज्यांना वजन वाढवायचे किंवा ज्यांचं वजन स्थिर राहत नाही, कमी जास्त सारखं चाललंय, तर कारण कमी होणं पण समजा वजन जास्त आहे आणि कमी केलं, परत थोडं वाढलं, हे असं चांगलं नसतं. कमी जास्त होणं वजन चांगलं नसतं. त्यावेळेला हे नियंत्रण करणार आहे. असे त्याचे अर्थ नीट समजून घ्यायचे. मग आता मगाशी तुम्हाला मी जे उदाहरण दिलं, की पिरॅमिडला जायचं का नाही, शिवसुरोदयला जायचं का नाही, तर आपण स्थिर राहिलंय आणि आपण निर्णय घेतला नाही म्हणजे नाहीच जायचं. मग आता आपल्याला मनात वाईट वाटत नाहीये, जाऊ का, मग आपण मुकतोय का, असं नाही मनात विचार आणायचे. नाही म्हणजे नाही, मग तो डिसिजन योग्य ठरतो आपल्यासाठी. पण आपण परत आता नाही ठरवलंय आणि मग परत आपण नंतर नाही आता येतेच म्हटलं, तर ऐन वेळेला फटके बसून काहीतरी आपलं जाणं होणार नाही, असंही होतं. कारण जो आपण डिसिजन वायू तत्वात घेतो तो स्थिर राहत नाही. त्याच्यामुळं जो फायदा मिळतो तोही स्थिर राहत नाही. चंचलता असते त्याच्यात. आता हेच जर फर्म राहिलं, आपण एखाद्या डिसिजनला फर्म राहिलं. कुठलं एक उदाहरण घेतेय मी. शिवसरोदय पिरामिडला येण्याचं हे एक उदाहरण आहे. मग आता समजा मी स्थिरता मनात आणली आणि डिसिजन घेतला. म्हणजे मी पृथ्वी तत्वात डिसिजन घेतला गेला. याने काय होतं, की स्थिर फायदा मला मिळणार आहे. मग मी न येण्याचा डिसिजन का असताना किंवा येण्याचा का डिसिजन असताना माझा डिसिजन योग्य ठरणार आहे. मला लाँग टर्म फरक पडणार आहे. शेती इच्छा म्हणजे काय मला नाही कळलं. ते नंतर बोला, तुम्हाला बोलायला सांगितलंय. तर इथे मग स्थिरता पृथ्वी तत्वाचा जो गुणविशेष आहे मूलाधाराचा, त्याच्यामध्ये डिसिजन आपण घेणे आणि पृथ्वी तत्वात डिसिजन घेतला जाणार आहे. मग ही तत्व श्वासातून ओळखायला येतात. त्यातला मुद्रा करायची काही गरज नाहीये, की बघू आता मी पृथ्वी तत्वात आहे का वायू तत्वात आहे. प्रत्येक श्वासाला तत्व आहे आणि ते सारखं बदलत असतं. मग श्वासातलं तत्व ओळखायला शिकलं, की मग त्यांनी आपण डिसिजन घेतलेला योग्य ठरतो. कारण श्वास हा आपला आत्मा आहे. आपला सगळा आत्म्याचा जो काही प्रोग्राम आहे, तो श्वासाला माहिती आहे. मग श्वासातलं तत्व कळलं, की आपल्याला कळतंय, आता डिसिजन घ्यायचा नाहीये मला. मी आता वायुतत्वात आहे. माझ्या श्वासाचं वायुतत्व चाललंय. त्याला पृथ्वी तत्वात येऊ देत, नाही तर जलतत्वात येऊ देत. मग श्वासाचं तत्व बघायचं आणि मग डिसिजन घ्यायचं. मग तो पृथ्वी तत्वात, जलतत्वात डिसिजन घेतला गेला, की आपण जो डिसिजन घेतलाय तो योग्यच होतो आणि आपल्याला फायदेशीर ठरतो. तर हे थोडंसं एक उदाहरण देऊन सांगितलं. आता सांगा कोणी काय अनुभव लिहिलेला आहे तो? मला काही शेती मला दिसतंय, मला नीट दिसत नाही. मला शेती इच्छा झाली म्हणजे काय हो? अंजली मॅडम, शेती म्हणजे काय? शेती इच्छा झाली मनामध्ये मुद्रा ध्यान करताना. म्हणजे ध्यान करताना मुद्रा करताना. शेती म्हणजे काय? हो, मिस्टरांना मी खूप म्हणते आपण शेती घेऊ. शेती घेण्याची पण एक म्हणा, शेती घेतो करण्याची असं. म्हणा, काहीतरी त्याला हा क्रियापद पाहिजे की नाही? शेती म्हणजे काय? तुम्हाला शेती हा हा घ्यायची हा. आहे का करायची आहे? दोन्ही पण घ्यायची आणि करायची अशी इच्छा आहे. बरं, ठीक आहे. मग आता हे काय झालं? तर बघा, पृथ्वी तत्वची मुद्रा आहे, म्हणजे पृथ्वीशी निगडीत नातं वाढवणार आहे ना ती. ग्राउंडिंग पण वाढवणार आहे. मग ह्याच्यामध्ये म्हणून तुम्हाला शेती घ्यायची म्हणजे मातेबद्दल कळकळ निर्माण झाली, की नाही घेतली पाहिजे. तर हे इच्छा जनरेट झाली. जी मॅडम ध्यानाने माझं राईट तुम्हाला डायरेक्शन मिळते. ध्यान त्यामुळे तर करायचं. आळस आणि झोप गेली, गणेश सर म्हणतात.
तर हे सुद्धा बघा हा, याचा फायदा आपण बघितला आळस जाणार आहे. पण ते पृथ्वी तत्व कमी असेल ना तुमचं, तर वाढवून, कारण नाही बघा तत्वमुद्रेत वाढणार आहे मग आळस जाणार आहे. पण समजा एखादं पृथ्वी तत्व जास्त झाले तर ते जडत्व पण आणतं, तो आळस पण आणतो. अशा वेळेला तुमचं आळस जाणार नाही पृथ्वी तत्व वाढवून. त्यावेळेला पृथ्वी तत्व दाबून कमी करून जाणार आहे. म्हणूनच मुद्रांचे जे काही फायदे आहेत ते सगळ्यांना सेम नसतात, हे मी आधीच सांगितलंय. जनरली थेरॉटिकल शिकवलं जातं. त्याच्या काळज्या प्रत्येक मुद्राच्या किंवा हात गाभा कोणी सांगतच नाही. इथे जर एखादी व्यक्ती पृथ्वी तत्वात आहे, खूप पृथ्वी तत्व जड झाले आणि जास्त झाले शरीरात म्हणा किंवा श्वासात म्हणा, तर तिला उलट आळस वाढणार आहे, झोपा वाटणार आहे. कारण परत पृथ्वी म्हणजे अजून वाढवता, जडत्व वाढवता. तर सरांचं कमी असेल, माहिती नाही. दगदग करून तुम्ही घाईघाईत आला का सर? इकडनं तिकडनं कॉलेज करून काय करून तर वायू हो तत्वात आला. हो ताई. हा, मग मग त्यामुळे तुमचं ते शिन गेला कामातनं आल्याने, जे काही धावपळ केली वायुतत्वाची झाली, सगळी झाली, तुम्हाला स्थिरता आली या मुद्रेने. म्हणून तुमची आळस आणि झोप गेली. लक्षात घ्या. नाहीतर मग बसायचं पृथ्वी तत्व करत, मुद्रा करत 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 वाढवायचं आणि परिणाम उलटा. नाही 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 नाही, पुस्तकात लिहिलंय आळस जातो, झोप जाती. नाही, मी वजनाचं पण आता तुम्हाला एक्सप्लेन केलं. तर हे थेरॉटिकल असतात पुस्तकं, त्याचे काही अनुभवाचे बोल नसतात. सरसकट लिहिलेलं असतं. आज इंटरनेट उघडलं तर इंटरनेटवर सगळं तुम्हाला मिळतं, पण ते अनुभवाचं नसतं. इकडनं तिकडं, तिकडनं इकडं. म्हणून आपण अनुभव करतोय, म्हणून आपण करून बघतोय. आणि ज्या वेळेला काल सुलक्षणा मॅडमनी ऑनेस्टली सांगितलं, नाही मला खोकला जास्त आला, हा बोलणेच पाहिजे तुमच्यात. नाही तर माई मॅडम म्हणतात खोकला कमी येईल, या दोघांचा झाला आणि माझाच का वाढला. गप्प बसायचा विचार करत किंवा म्हणत बसायचं त्यांचा कमी झाला, माझा का नाही झाला. पण त्यांनी ग्रुपवर टाकलं म्हणून त्याच्यावर डिस्कशन झालं. म्हणून हे पण महत्वाचं आहे. आपल्याला काय होतं ते लिहिलं ग्रुपवर तर एक्सप्लेनेशन मिळणार. अनुभवात ना आपले बोल तयार होणार. अनुभवात ना आपण शिकणार. तर आता ही शेती, आता यांनी लिहिलं म्हणून लगेच मी लिंकिंग सांगितलं तुम्हाला. इव्हन पैसा सुद्धा येणार आहे ना, कारण मूलाधार म्हणजे पैसा अट्रॅक्ट करणार आहे. मग या मुद्रा करून, तत्व मुद्रा करून आणि पृथ्वी मुद्रा करून पैसा आणणार आहात तुम्ही, खेचणार आहात. पण मग ऑलरेडी जडत्व आहे, ऑलरेडी पृथ्वी तत्व जास्त आहे आणि पैशासाठी बसला करत तुम्ही तत्व मुद्रा, पृथ्वी मुद्रा, तर काय करणार आहे? पैसा येऊन काही उपयोग आहे? लक्षात घ्या. पैशाचं सुद्धा शिका एक महत्व. पैसा सुद्धा ऊर्जा आहे. आणि येणारा पैसा काय काय घेऊन येतो हे सुद्धा शिवसर्वोदय शास्त्रात कळतं. पैसाच नाही, सगळी वस्तू, सगळे शिकलेत तुम्ही, पण तुम्ही ऍप्लिकेबल करत नाही ते. म्हणून मला सारखं सारखं सांगावं लागतंय ते. नवीन शिकणाऱ्यांसाठी सुद्धा आणि शिकलेल्यांसाठी सुद्धा. मग आता मी पृथ्वी तत्वाची मुद्रा करत बसलीये, तत्व मुद्रा करतेय. मला पैसा हवाय, पैसा हवाय, पैसा. आणि मग माझं जडत्वच मी वाढवलं. मग तो येणारा पैसा मला समस्या घेऊन येणारे, जडत्वाच्या आळस आणणारे, लोळवणारे, झोपवणारे, माझी कार्यक्षमता कमी करणारे. प्रत्येक पैशाला ऊर्जा आहे. म्हणून येणाऱ्या पैशाची ऊर्जा सुद्धा हे शास्त्र शिकवत. तर हे सगळ्या ऊर्जा आपण, ऊर्जा सायन्सच आहे आपल्याकडे. विहंगमन पिरॅमिड हे ऊर्जा टेक्निक्सवरच सगळं आहे. आता काय तुम्ही काय म्हणतात नीता मॅडम, तुम्ही घेता तशी घ्या म्हणजे काय हो नीता मॅडम? तुम्ही घेता तशी घ्या म्हणजे काय? हा, अच्छा, तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर दिलंय का? हा हा. म्हणजे अनुभवाने. आता बघा मॅडमनी मुद्राचा कोर्स केलाय, भरपूर पैसे देऊन केलाय. त्यांना विचारू आपण तिकडं काय काय शिकायला मिळालं. तर या गोष्टी महत्वाच्या आहेत. आपण मुद्रा बऱ्याच भागातून शिकणार आहोत. रेकॉर्डिंग बंद आहे हो, मला नकोच होतं ना, ऑलरेडी केलं होतं मी. बरं, आता कोणी सांगणार आहे का मला अनुभव या मुद्राने काय झालं? कोणाला काही वाटलं का नाही वाटलं? मॅडम मॅडम अनुजा मॅडम थोडीशी बोलायचं. मॅडम आज शरीर खूप जड झालं असं वाटत होतं, कोणी काहीतरी अंगावर ठेवले असं वाटत होतं आणि परत खाली झुकल्यासारखं झालंच आजही. जसं मी अच्छा. काल म्हंटल मला
हम्म. तसं आजही परत कारण झुकल्यासारखं जडत्वाची मुद्रा आहे ना, स्थिरता आणि हो. हे स्टॅबिलिटी, वजन, पृथ्वी म्हणजे वजन. चांगला अनुभव आला, योग्य अनुभव आला, म्हणजे बरोबर आला. पूनम मॅडम बोला. मॅडम मी जेव्हा मुद्रा करण्याच्या आधी आहे ना असं थोडंसं शांत वाटत नव्हतं, म्हणजे विचार इतके चालू होते, चंचलता कंटिन्यू होती. डोक्यात विचार चालू होते. आणि जशी मी ही मुद्रा लावली ना माहित नाही पण एकदम स्थिर वाटलं मला आणि सगळे विचार थोड्या वेळासाठी पूर्णपणे थांबलेले होते, म्हणजे अजूनपर्यंत पण शांत वाटतंय. मग मी जे काही बडबडली ना सुरुवातीला ते अतिशय महत्वाचं आहे. सुरुवातीचा व्हिडिओ आणि आत्ताचा व्हिडिओ ऐका तुम्ही. आयुष्यात तुम्हाला डिसिजन खूप चांगले घेता येतील. आयुष्य तुमचं तिथून सुधारायला लागेल. म्हणून मी कळकळीने सांगितलं. का तर नुकतंच ग्रुपवर सांगितलं होतं. म्हटलं ते सगळ्यांनाच सांगावं. तर इथे विचार सुद्धा बदलणार आहेत. हे आपण अनुभवायचं. स्थिरता, पृथ्वी तत्व, जडत्व म्हणजे विचारांना स्थिरता आणणार आहे आणि विचारांना स्थिरता आणून मग डिसिजन घेऊ शकता. मग आता तुम्हाला जे मी सांगितलं, श्वासातलं तत्व शास्त्र भाग 3 आपण शिकतो. मग नाही शिकलात, तर मुद्रेने करा ना. मुद्रेने विचारांना स्थिरता आणा, मग डिसिजन घ्या. किती सोपं आहे बघा बरं. विचारांना स्थिरता आली की पृथ्वी तत्वात जाणार आहे. पृथ्वी तत्वात निर्णय घेतला. पृथ्वी तत्वात सुरुवात केली. सुरुवात अशी आहे ना, आपल्याला जायचंय की नाही ही सुरुवात आहे ना. मग ही जर पृथ्वी तत्वात तुम्ही केली तर तुम्हाला फायदा जास्त मिळणार आहे. आणि लाँग टर्म मिळणार आहे. पृथ्वी स्थिर असते, स्टॅबिलिटी देते, सेफ्टी देते, सिक्युरिटी देते. तर खूप सुंदर सांगितलं पूनम मॅडमने. अंजली मॅडम बोलायचंय तुम्हाला अजून? हो. हां, बोला. मला आहे ना असं श्वास घेताना की बॉडी थोडी लो होते, परत श्वास सोडला की वर खाली होते, असं वेवलेंथ समजली मला आज. खूप सुंदर की अनुभव आपली आलेला बॉडी आहे ते. हलते, म्हणजे सेम नाही, म्हणजे म्हणजे? एका ठिकाणी स्थिर नाही. म्हणजे हां, आपली बॉडी श्वास घेती, सोडती, तर आपली बॉडी हलती वेव्ह नुसार, असं खूप समजलं छान. मला आज. हा जो अनुभव आहे ना, तो एक उच्च क्वालिटीचा अनुभव आहे. कारण जर विपश्यनेला आपण गेलो, तर विपश्यनेला ते सगळ्या आपल्या शरीराच्या कणाकणावर काय संवेदना होतात ते बघायला लावतात. समजा नाकाचंच 10-15 मिनिटं बघायला लावतात. नाकाचा शेंडा काय होतंय, गुदगुल्या होतायत का टोचतंय, का खाजतंय, का असं हे होतंय, काय म्हणायचं उडतं. तुम्ही काल शब्दप्रयोग वापरला, हृदयासारखं उडतंय. स्पंदनं होतायत का? तर तुम्हाला आता ते श्वासासारखं वाटलं. मग हे इथे बघायचं, इथे बघायचं, इथे बघायचं, इथे बघायचं. आणि सुरुवातीला आपल्याला खाजणं, दुखणं, पेन इकडंच लक्ष असतं. पण नंतर काही 5, 7, 8 दिवस झाले, की मग आपल्याला ती स्पंदनं जाणवतात. आणि हे आपलं खरं अस्तित्व आहे. आपण काही स्थिर नाहीये. आपलं हे अस्तित्व काही सॉलिड नाहीये. दिसतं ही त्वचा सॉलिड दिसती मॅडम धडधाकट. सॉलिड बिलिड काही नाहीये इथे. इथे सगळे व्हायब्रेशन्स आहेत, व्हायब्रेशन्स आहेत, हे सत्य आहे आपलं. आणि डोळा ज्या क्षणी तुमचा डोळा मला बघतोय, त्याला ते स्थिरता येतेय. मग डोळा काय करतोय ते खरं बघतच नाहीये. तुम्हाला दिसतंय का? जसं वीटभट्टीला बघा तुम्ही. वीटभट्टीला आपल्याला असं दिसतं. तसंच आपलं अस्तित्व आहे. मग आता मॅडमने तो अनुभव आला. म्हणजे आपली स्पंदनं त्यांना अनुभवता आली. श्वास घेतला, सोडल्यासारखं त्या म्हणतायत. पण हे स्पंदनं आणि कणाकणात, रोमारोमात हे स्पंदनं पृथ्वीचंही चालू आहे आणि आपलंही चालू आहे. तो पिरॅमिड आपल्याला सॉलिड दिसतंय. सॉलिड बिलिड काही नाहीये. भिंत आहे म्हणजे काय झालं? त्या भिंतीमध्ये सुद्धा व्हायब्रेशन्स आहेत. तिथे सुद्धा हालचाली आहेत. नसल्या दिसत म्हणून काय झालं? तिथे पण स्पंदन आहेत. तिथेही व्हायब्रेशन्स आहेत. तिथेही लहरी आहेत. म्हणून आपण पिरॅमिडला कनेक्ट करतो ध्यानामध्ये. आणि ते कनेक्शन होतं कारण तिथल्या वेव्हज इकडे यायला सुरुवात होतात. इतकं सुंदर आहे जर समजून घेतलं तर. तिथे जावायलाच पाहिजे ना असं काही नाही. पण आपण बघतो, की इथनं सुद्धा लहरी आपण त्या खेचून घेऊ शकतो. ती ऊर्जा घेऊ शकतो. आणि चित्रांनी तर ऊर्जा येणारच आहे माहितीये. तर खूप सुंदर अनुभव आला. आता काय नीता मॅडम काय म्हणायचंय तुम्हाला? तुम्हाला काय अनुभव आला? तुम्हाला सांगायचं होतं का? अजून कोणाला सांगायचंय का? नाहीतर हा चला मला पुढच्या पण मुद्द्यावर. असं अगोदर हां, खूप विचार चालले होते किंवा चंचलता होती खूप अशी. हां. ती एकदम स्थिर वाटली म्हणजे. आणि तुम्ही म्हणताय तसं की त्या मुद्रेचा उपयोग जास्त होऊ शकेल इतर वेळेस पण जेव्हा निर्णय घ्यायचे असतात किंवा हे हां. असं,
तर हल्ली तसं होतंय माझं थोडंसं, की तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे मी अगोदर ठाम असते, की हे पण नंतर काही वेळाने मला किंवा कधीतरी असं दुःख होतं, की मी हे करू शकली नाहीये, तर ते माझं चूक होतं का? म्हणजे तो निर्णय चुकीचा होता का? अशी थोडीशी विचारांची वाईट चंचलता वाटतं. मग कधीतरी अशी वाईट केव्हा जाणवते. वाटणार नाही, वाईट केव्हा वाटणार नाही. तर स्थिरतेत निर्णय घेतला तर. नाही म्हणजे हं, नाही. मग हं, त्याचं हं. वाईटही वाटत नाही, फायदाही होत. हां, मग हां. काही व्यक्तींना मी म्हणते, काही व्यक्तींना म्हणते, "मी यायचं नाही पिरॅमिडला." हं, लक्षात हं, घ्या, पैसे भरल्यानंतरही मी काढून टाकलेले. का? तर मला माहिती आहे आता ही वाईत गेली, हिला काही येऊन उपयोग आहे. मग तिला जरा वाईट वाटतं. हं, हं. मग वाईट वाटल्यावर तिच्याच लक्षात येतं त्या दिवशी येऊच शकत नाही. बऱ्याच जणांचं असं झालंय. कोणाला ताप येतो, कोण आजारी पडतो, कोणाला घरी काय होतं काहीतरी, "मॅडम बरं झालं हो तुम्ही मला नका येऊ म्हटले." बघा असं झालं. हं, मग हे का असं होतं? म्हणजे तुमचं डिसिजन जर वायुतत्वात घेतलं, तर तुम्ही मनाने कधीच सुखी राहणार नाही. तुम्ही हं, हं. यायचंही ठरवा किंवा न यायचंही ठरवा. मी एक उदाहरण घेतलंय. हो, हो. पण उदाहरण घेतलं की कळतं. मग स्थिरतेत डिसिजन घेतलाय ना, नाही येणारे दुःख वाटणारच नाही आणि तो तुमच्या फायद्यावर पडतो. हं, तुम्ही हं. न येण्याचा डिसिजन स्थिरतेत घेतलाय ना, फायद्यावर येतो. मग तुमची गाडी चुकणार असती किंवा काही तुम्हाला बरं वाटणार नसतं, अजून घरी कोणी पाहुणे येणार असतात किंवा अजून महत्त्वाचं काम त्या दिवशी होणार असतं. असं तो फायद्यावर डिसिजन पडतो, जर आपण फर्मली स्थिरतेत डिसिजन घेतला तर. म्हणून आता या मुद्रा करून स्थिरता आणून नाही आपल्याला श्वासातली कळली, तरी असं करून तुम्ही निर्णय घ्या. हेच मला सांगायचंय. म्हणजे हं. मुद्रा शिकतोय, एक हायर लेव्हलला आपण त्याचे फायदे बघूयात. तर हो. खूप छान. चला आता दुसरी मुद्रा करूयात आपल्याला आज करायची आहे.